शुभ संध्याकाळ मंडळी, शुभ संध्याकाळ. मी स्वप्नील कातड आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो आपल्या लाडक्या यूट्यूब चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे मी मनाचा राजा. तर कसे आहात मंडळी? मजेत आहात ना? मजेतच असायला हवं. तर काय चाललं आहे मंडळी, कशा आहात? तर पाऊस वगैरे काय, मोंठा वादळ काय म्हणते? वादळ असं नाही आमच्याकडे, पण ते पावसाचं सावट आहे मात्र. तो आज पण थोडा पडला मगाशी. मंडळी, मी काल एक रील बघत होतो स्क्रोल करता करता. ते रील बघितले ना मंडळी, मन थोडंसं हेलावलं. कारण एरवी आपण कोकणातल्या रील बघतो, मन प्रसन्न होतं, दृश्य होतं, पाऊस पडतानाचं वातावरण छान असतं, मस्त असतं, हिरवगार शेतं नटलेली असतात. कालसुद्धा त्या रीलमध्ये पाऊस होता. फक्त प्रसंग एवढाच होता की भात झोडणी चालू होती आणि वरतून धोधो पाऊस कोसळत होता. आणि ते कुटुंब बिचारं ते भात गाळून गाळून घेत होतं अक्षरशः. खूप वेदना मिळाल्या. कारण जो पाऊस बघताना आनंद होतो, तोच पाऊस बघताना दुःख होईल असं कधी वाटलं नव्हतं. यावर्षी पावसाने काय धरलंय, काय धुमाकूळ घालायचं ठरवलंय, देव जाणो. पण परिस्थिती मंडळी खूप गंभीर आहे. काहीतरी बिनसलंय, काहीतरी चुकलंय. मंडळी, मी कालच्या व्हिडिओमध्ये पण बोललो की लाखांचा पोशिंदा जर शेतकरीच उपाशी राहिला तर आपण कसे जगणार? पावसाने यावेळेला कुणाला सोडलं नाही. विदर्भात सोडलं नाही, मराठवाड्यात सोडलं नाही, उत्तर महाराष्ट्रात सोडलं नाही, कोकण सोडलं नाही की मुंबई सोडली नाही. सगळीकडे तो हात धुवून मागे लागला आहे. आम्ही मुंबईत पाऊस पडला तरी नुकसान होत नाही, पण इतरत्र मात्र मंडळी शेतीचं खूप नुकसान झालं आहे. ह्यामुळे होईल काय? भाज्यांचे दर कडाडतील. भाज्या, कडधान्य, तांदूळ, गहू, सगळीच पिकं. कारण कसं आहे म्हणजे मंडळी, ऐन पावसात जी आपण पिकं लावली त्याच्या काढणीच्याच वेळेला पाऊस जर पडतोय तर हाताशी काय येणार आहे? आणि जर दुसरं पीक लावायच्या वेळेला, आता जी हिवाळ्यातली पिकं आपण घेतो त्या पिकाच्या सुरुवातीला पण पाऊस असेल. कारण आता जी पिकं घेणार त्याला जास्त पावसाची गरज नसते, आणि जर पाऊस पडत असेल तर ती पिकं तरी पुढे जाऊन काय होणार? आणि हे असं संकट आहे मंडळी ना की त्याच्यावर आपण काहीच करू शकत नाही. असो, निसर्गाला आपण एवढीच विनंती करू शकतो, बाबा थांबव आता तुझं प्रकोप. तर मंडळी, चला आता झोपायची वेळ झाली. आज काय बाहेरचं कंटेंट नव्हतं आपलं. आणि उद्या आहे समीक्षाच्या गाडीची पासिंग आहे. उद्या सकाळपासून ती बिझी असणार आहे, कारण मीटरचं पण पासिंग आहे, गाडीची पण पासिंग आहे. त्यामुळे उद्या तिचा दिवस सगळा त्याच्यातच जाणार आहे. तर बघूया आता उद्या काय करते. आपल्याला गाडीला नंबर भेटतो आहे, मीटरचं पासिंग आहे. आता उद्या फायनली उद्याची प्रोसेस बाकी आहे. त्यानंतर मग फायनली गाडी आपली रोडवर येईल म्हणजे चालवण्याची परमिशन दिला भेटेल. तर असं तो हा नंबर ते आपल्याला तिकडनं भेटणार, शोरूममधनं. तर उद्या नंबर देतील RTOवाले, आणि ती नंबर प्लेट आहे ती आपल्याला शोरूममधनं भेटणार. गाडीचा RC पण अजून यायचं बाकी आहे. तर असो, त्याला तुर्तास तरी आता या व्हिडिओमध्ये थांबतो. उद्या काय करतं आहे उद्या तुम्हाला नक्की बस दाखवतो. तर तुर्तास तरी आता इथे थांबतो या व्हिडिओमध्ये. टाटा, बाय बाय, गुड नाईट, शुभरात्री.